अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। साई मॅम कसा सर, आज मी प्रचंड खुश आहे कारण आज माझ्या नावाचा अवॉर्ड फंक्शनचा पास माझ्या घरीपर्यंत आलाय. त्यामुळे मी प्रचंड खुश आहे. पहिल्यांदा असं काहीतरी घडलेलं आहे काय. ॲक्च्युली मध्ये मी दांडेमधून एक फिल्म केली होती. त्या फिल्मसाठी मला डायरेक्ट अवॉर्ड मला डिक्लेअर केलेला आहे. आणि इथे आल्यानंतर मी एक स्पीच रात्रभर जागून तयार केलेलं आहे. ते स्पीच मी जेव्हा अवॉर्ड घेईन तेव्हा बोलेन. नमस्कार 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 नमस्कार. सुरू झालं वाटतं अवॉर्ड. Yes, sir. हाय, व्हेअर इज माय सीट? देर तिकडे. Yes. थँक्यू सो मच. थँक्यू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. MHJ मिठाई प्रस्तुत तेजस्वी कलाकार पुरस्कार सोहळ्यात मी वनिता खरा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपण चित्रपट क्षेत्रातील कलावंतांचा गौरव करणार आहोत. थोडं सॉरी. आणि या सोहळ्याची सुरुवात आपण करणार आहोत काही विशेष ज्युरी अवॉर्ड देऊन. आणि ते देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते विशाखाजी सुभेदार यांना. सर्वोत्कृष्ट तेजस्वी पदार्पण चित्रपट आयटम भावाची गौरव मोरे. येस. थँक्यू. ट्रे दिला यांनी. ट्रे का? हा मला अशरनी तेवढंच आणून दिलं. मॅम ॲक्च्युली त्यांचा अवॉर्ड सापडत नाहीये. सापडत नाहीये. हो ॲक्च्युली आम्ही सर्व अवॉर्ड्स पाठी टेबलावर नीट ठेवलेले पण तिथे तुमचंच नेमकं अवॉर्ड नव्हतं. आम्ही शोधतोय. ते सापडलं की आम्ही तुम्हाला जागेवरच आणून देऊ. जागेवर नाही रे, मला इथे पाहिजे अवॉर्ड. आता तुम्हाला माहिती आहे ना अवॉर्ड सापडत नाही. माझं नाव कशाला घेतलं पहिलंच? हा काय सर सॉरी, म्हणजे मी समजू शकते तुमचे इमोशन सर. समजू शकते, म्हणजे थोडंसं आम्हाला ऍडजस्ट करा सर. थोडासा प्रॉब्लेम झाला. काय ऍडजस्ट काय करा. तुम्ही पहिलंच नाव माझं घेतलं आणि तुम्ही मला ट्रे दिला हातात यार. असं नाही ना होत. सर ऍक्च्युली मला कळतंय पण एवढा मोठा अवॉर्ड शो आहे, थोडासा गोंधळ होईल ना सर. अरे मग तेच म्हणतोय, माझ्याच नावाचा कसा काय गोंधळ झाला पहिलाच ते पण. सर मी तुमची ट्रॉफी मिळाली ना की लगेच तुमचं नाव पुन्हा अनाऊन्स करते. मग तुम्ही पुन्हा या ना. तोपर्यंत बसून घ्या ना सर प्लीज. पण सापडल्याशिवाय मला बोलू नका. नाही कारण मी खूप तयारी करून आलो. येस सर प्लीज. ओके. येस सर तसं मी कोऑपरेटिव्ह एकदम. हा थँक्यू सर प्लीज. थँक्यू. तर मंडळी, वळूया आपण आता पुढील पुरस्काराकडे. आणि पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट तेजस्वी लेखन. सर्वोत्कृष्ट तेजस्वी लेखन चित्रपट झावळीत गावलान कोकणचा बाबल्या श्रमेश बेटकर. शाबास. अरे राहू दे बाबा. काँग्रेस. वा. आणि आता आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. आणि आता तो क्षण आलेला आहे. नेहा. ओके सर, तुमचा पुरस्कार. काय पुरस्कार सापडलाय. सापडला. ओके. आणि आपण ज्या पुरस्काराची वाट बघत होतो, सर्वोत्कृष्ट तेजस्वी पदार्पण गौरव मोरे चित्रपट आयटम भावाची. Why so serious? परत ट्रे आलाय. ट्रॉफी कुठे आहे? सर सापडत नाहीये. अरे मग मला दुसऱ्यांदा कशाला बोलवलं? मी केवढं करत आलो इथपर्यंत यार.
सर मी समजू शकते सर, थोडासा प्रॉब्लेम झालाय. ट्रॉफी सापडली ना की आम्ही पुन्हा अनाऊन्स करतो. अरे हेच तुम्ही मगाशी केलंय, माझं नाव कशाला घेतलं तुम्ही पहिलंच? मग मी तिकडनं केवढं मी मरमर करत आलो यार. सगळे हसतात माझ्यावरती, खाली लोक बसलेली आहेत. सर थोडंसं कॉपरेट करा सर. अजून अजून किती कॉपरेट करू? मी नाही मला माझी ट्रॉफी द्या तरच. ते काम करतो मी, तिकडे बसत नाही, मी या कॉर्नरला उभा राहतो. ओके सर हा, माझी चालेल. ट्रॉफी सापडली की मला बोला. तोपर्यंत ना असं करू नका. आणि हे काय केलं, असं असं काय केलं, हे काय? सर ॲक्च्युली मी मॅमला सांगत होते की आम्ही शोधतोय पण मॅमने लगेच मला बोलवलं. असं करू नका, नाहीतर रात्री मला शोधाशोध करावी लागेल. मला ट्रॉफी द्या ना मॅडम, प्लीज. असं करू नका ना मॅडम, लोक बघतात सगळी, हसतात माझ्यावरती. सर मिळेल ट्रॉफी. शोधतोय. शोधतील तोपर्यंत तुम्ही थोडंसं कॉपरेट करा ना सर, प्लीज प्लीज सर. आम्ही राहतो तिकडे उभा. तोपर्यंत माझं झालंय. नाही एक मिनिट सर. आणि आता आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. आणि पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट तेजस्वी अभिनय. आणि विजेते आहेत ओके, आणि विजेते आहेत चित्रपट हे अंगठ्या धन्यवाद, नम्रता संभेराव. नम्रता संभेराव आलेल्या नाहीयेत बहुतेक. त्यांच्या टीम मधलं कोणी असेल तर प्लीज त्यांच्या वतीने कोणी पुरस्कार घेईल का? गौरव सर, तुम्ही हास्य जत्रेमध्ये एकत्र काम करताना सर, तुम्ही प्लीज त्यांच्या वतीने पुरस्कार घ्याल का प्लीज? मी कशाला घेऊ? नाही सर, एकत्र काम करताना सर प्लीज त्यांच्या अरे पण माझा पुरस्कार मला द्या ना, तिचा ते घेईल. तुमचा घ्याल पण त्यांच्या वतीने तुम्ही घ्या ना, म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल सर. त्यांचा पुरस्कार प्लीज सर. सगळ्यांना ट्रॉफी आल्यात, माझीच येत नाही. नाही सर, तुमची सापडेल सर, पण प्लीज त्यांच्या वतीने त्या आल्या नाहीयेत. ठीक आहे, येतो. आलो मी, तुम्ही चला. येस प्लीज प्लीज प्लीज. नम्रता संभेराव आणि त्यांच्या वतीने पुरस्कार घेत आहेत गौरव मोरे. एक मिनिट. हाय नम्रता. हाय हाय. अरे गौऱ्या एक मिनिट. गौऱ्या तू इथे काय करतोय? अरे माझ्या पण सिनेमाला अवॉर्ड आहे, पण माझं सापडत नाही, हरवलंय. अरे यार गौऱ्या, तुझ्याच बाबतीत का रे दरवेळी असं होतं? इट्स ओके. पण बरं झालं तू हात नाही लावलास, नाही तर मग सॅनिटाईज करायला लागलं. थँक्यू मॅम, थँक्यू. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. माझं बघा ना, अवॉर्ड सापडते का बघा ना. सर तुमचा अवॉर्ड सापडेल तोपर्यंत तुम्ही थोडंसं कॉपरेट करा ना अरे सर. किती कोऑपरेट करू? मला कशाला पहिल्यांदा तुम्ही बोलवलं सांगा बरं का? काय ना सर, आधी ना घोषित पुरस्कार आधी देतात हा. आणि जे फेसेस असतात ना सेलिब्रिटी, ते उशिरा येतात ना, त्यांना नंतर पुरस्कार द्यावा लागतो सर. 2-3 टॉप्या ठेवायचं ना स्पेअर मध्ये यार, काय फरक पडला असता? सर आपण एक काम करूया का? काय? तुमचा पुरस्कार मिळेपर्यंत आपण तुमच्या हस्ते एक पुरस्कार प्रदान करूया का सर? मला माझाच द्या ना, मला नाही द्यायचं कोणाला. मला मी खूप स्पीच लिहून आलोय मी. सर तुमचा मिळेलच, पण तुमच्या हस्ते कोणाला तरी पुरस्कार देऊ, हा केवढा मोठा सन्मान आहे पण सर. माझं काय करू? मी माझ्या ट्रॉफीचं काय करू ते सांगा ना. सर पण आता विशाखाजींनी दिलं, डायरेक्ट गौरव मोरे कोणाला तरी पुरस्कार देणार, हा केवढा मोठा सन्मान आहे सर. म्हणजे तुमचा पुरस्कार मिळाला, आम्ही तुम्हाला ह्या स्टेजवर तुमचाही पुरस्कार देऊ सर, म्हणजे एक मुवमेंट तयार होईल ना सर. तोपर्यंत ट्रॉफी मिळेल का माझी? हो सर, मिळेल. ओके सर, ठीक आहे. रेडी. तर आपण वळूया पुढील पुरस्काराकडे. आणि पुढील पुरस्कार आहेत तांत्रिक विभागातील आणि विजेते आहेत सर सर्वोत्कृष्ट तेजस्वी धनीचित्र मित्र पुद्रण. सर ते ध्वनिचित्र मुद्रण आहे सर. काय ते? ध्वनिचित्र मुद्रण पुरस्कार. हेले जोडाक्षर आहे तो. हा पुरस्कार मुद्दाम मला बोलायला दिला का? नाही सर. लेखक, अभिनय हे दिलं असं मी बोललो असतो ना. हे शब्द बघा किती गिचमिळ गेलेले आहे लोकांनी. मला जमणार आहे का? सर हे मी बोलते, नाव तुम्ही घोषित करा. ठीक आहे. ओके? हा, चालेल, ओके. बोला. सर्वोत्कृष्ट तेजस्वी ध्वनिचित्र मुद्रण आणि विजेते आहेत कन्नमुरंगी अब्रसलंगू कप्पाशिला मल्ली त्र्यंबिकरणम. हे कोणाचं नाव आहे? सर ते प्रियदर्शन जाधवचं नाव आहे सर. अरे मग डायरेक्ट सांगायचं ना प्रियदर्शन जाधव म्हणून. सर हे टोपण नाव आहे त्यांचं. ते फावल्या वेळात हे ध्वनिचित्र मुद्रण करतात सर. या नावाने? हा सर. कन्नमुरंगी अब्रसलंगू. हा सर. हे काय असं नाव आहे? कन्नमुरंगी अब्रसलंगू आणि मला दिले बोलायला तुम्ही लोकांनी. सर मी तुम्ही नाव घोषित करा ना सर. केलंय, बोलवा त्यांना प्लीज, त्यांना बोलवा. प्रियदर्शन जाधव.
प्रियदर्शन जाधव आलेले नाहीयेत बहुतेक ते. ते आजच्या शेड्यूललाच नाही आहेत. एक काम करा ना, ते आले नाहीत ना, हा. मी ट्रॉफी मला द्या ना. नाही सर, ते पितळीवर नाव लिहिलेलं काय असतं. पितळीवर नाव चिकटवलंय फक्त, अहो, माझं सर. नाव लिहा ना त्याच्यावरती. अहो सर, नाही असं नाही करू शकत नाही ना, सर. प्लीज हे ट्रॉफी सर मला सर हे तुमचं नाही आहे प्लीज, तुमचं शोधतायत. थांबा. हे द्या ना मला ट्रॉफी. आय एम सो सॉरी सर, वी कांट डू दॅट. सर नाही देऊ शकत आम्ही शोधतोय ना सर तुमचा अरे award. पण असं नका करू ना यार. सर बघा तुम्ही, पुढच्या 5 वर्षात मी सुपरस्टार झालो ना, तेव्हा बघा तुम्ही इथेच असणार, तू आणि ही दोघी पण. हिचे कपडे बदललेले असतील, तुझे कपडे बदललेले असतील, फक्त भांग वेगळा असेल. मी ग्राउंड वरून असं आप जाईन, तुम्हाला कळणार देखील नाही. आणि त्यावेळेस ना मी त्यावेळेस ह्या हातात 3 ट्रॉफ्या, ह्या हातात 3 आणि तोंडात 2 अशा 8 घेऊन जाईन घरी मी. हा. अहो, काय सर. करताय यार, एवढं तुम्ही करताय. 35 ट्रॉफ्या, 2 ट्रॉफ्या एक्स्ट्रा ठेवायच्या ना यार. लोक हसतात माझ्यावरती. तिकडनं मला 2दा-3दा बोलवलं यार तुम्ही लोकांनी. सर मिळेल तुमची ट्रॉफी सर. अरे कुठे कधी मिळेल? सर तोपर्यंत आपण पुढील पुरस्कार देऊया का सर? मी देणार नाही, मी साईडला उभा राहतो, तुम्ही कोणालाही बोलवा. ओके सर, जशी माझी तुमची please यार, मी इच्छा. हात हो जोडतो सर, यार. तुम्ही मी नका ना ना हात जोडू लिहून सर. आणलं यार. हो सर. Please लिहून आणलं नाही, यार मी. तुमचं भाषण होणार सर इकडे. हा? होईल सर. पहिले ट्रॉफी तर सापडू द्या यार. सापडेल सर, प्लीज थोडंसं कॉपरेट करा सर. कन्नमरंगी अब्रस लंगू हे नाव कोण ठेवतंय? नाही. कन्नमरंगी अब्रस लंगू. आणि आता आपण वळूया पुढील पुरस्काराकडे. आणि पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट तेजस्वी दिग्दर्शन. आणि ते देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते समीर चौघुले यांना. सर अरे गौऱ्या, तू काय करतोस इकडे? अरे मगातपासून बघतो, इकडे काय करतोयस? स्टेजवर आहेस तू. अरे, मला पण अवॉर्ड आहे, पण माझी ट्रॉफी सापडत नाही यार. ट्रॉफी काय मत कुठे गेली? अवॉर्ड आहे तुला? हा. अरे शोआ, कशासाठी अवॉर्ड आहे? माझी फिल्म नव्हती का, कुठले? आयटम भावाची, त्यात मी रोल केलेला. येस येस, मी बघितली ती फिल्म आणि मी तुला ब्लंटली सांगतो, वाईट काम केलेस. खूप वाईट काम केलेस. मग त्या दिवशी फिल्म बघून मिठी का मारली मला? अरे एकदम कानाखाली कसं मारणार बाळा? सगळे होते ना, वाजवणार कशी? आणि तुझी ट्रॉफी आहे ना, ती हरवली नाहीये, पळून गेली असेल स्वतः. जस्ट आमचे हास्य जत्रेचे जोक्स. काय तू आता सुपरस्टार आहे म्हणून बोलशील मला असं? अरे नाही नाही, खरंच नाहीये काही. आणि एक अनाउन्समेंट आहे सर, एक मिनिट. गाडी क्रमांक KL 2317 ज्यांची कोणाची असेल त्यांनी कृपया मागे येऊन चावी द्यावी, त्याच्यामुळे ट्रॅफिक होतंय. प्लीज KL 2317. अय माझीच आहे. येस येस, माझीच आहे. मी जस्ट आलो 2 मिनिटात आलो. सर तुम्ही कुठे जाताय? तुमच्या हस्ते. नाही पण ते ट्रॅफिक सगळं इकडे हे सर झालंय ना. आपण दुसरं कोणाला तरी सांगूया ना सर, प्लीज. आपण ए गौऱ्या, जरा गाडी काढ ना जरा प्लीज. काय करू? गाडी प्लीज जरा काढ. माझं इकडे, माझ्यावर लाईट आहे ना जरा. आणि माझ्या अंगावर काळा कापड टाकले? नाहीये. अरे अरे मी नाही. पण त्यासाठीच उभा आहे ना यार. अरे हो, पण यार दोस्त आहे ना आपलं यार. अरे बघ ना यार, सगळे आता मी स्टेजवर जाणार आहे, लाईट येणार आहे. प्लीज जा ना. हा हा, बाजूला काढ गाडी. ओके ओके. आणि पक पक वाजेल, घाबरू नको. तिथे इथे हे आहे, ते रिमोट लॉकिंग आहे. ओके करते. या ओके ओके. या या या. सापडला. काय? सापडला. अवॉर्ड नाही हो. Yes, yes. हे घे की चावी, माझा आवड सापडला. अवॉर्ड नाही, अवॉर्डचा पत्ता सापडला. हे घ्या, फोन आहे तुमच्यासाठी. कुणाचा फोन आहे? हॅलो. त्या बंद हेलो, हाँ हाँ मैडम, हम ड्राइवर बा बोल रहे हैं। हाँ बोलिए. हाँ, वो जो हमारा टेम्पो में वो कोई गिफ्टवा रह गया है पितल का, हाँ हाँ. तो हम वो लेके पालघर निकल गए हैं। अच्छा, हाँ तो कल सुबह वो जो बच्चा है जिसे वो गब्रब क्या नाम है गौरव उसका? गौरव गौरव. हाँ, तो उसको पालघर भेज देना। हाँ हमारे पड़ोस में एक मुर्गी की गाड़ी वाला है, हाँ उसको हम दे देते हैं। हाँ. वो वहाँ A1 मटन शॉप के सामने वो गिफ्ट उसको दे देगा। तो बच्चे को भेज देना पालघर सुबह 8 बजे। चलेगा चलेगा चलेगा. शुक्रिया जी. 8 बजे भेज देना। बहुत बहुत शुक्रिया जी. थैंक नहीं यू. तो वहीं पे तोड़ देंगे, हमारे पास टाइम हुआ नहीं है। प्लीज प्लीज आप अच्छे से रखिए, प्लीज. मैं बताती हूँ उनको. ओके. थँक यू जी. थँक यू धन्यवाद. हाँ थँक्यू सर. तुमचा अवॉर्ड सापडलाय सर. फक्त उद्या सकाळी 8 वाजता तुम्हाला A1 मटन शॉपला जावं लागेल पालघरला.
कुठे जावं लागेल? A1 मटन शॉप पालघर. तिकडे तुमची ट्रॉफी आहे सर सुरक्षित. ह्या सगळ्यांना स्टेजवरती हा. मी पालघरला हो सर. सगळं मुद्दाम करता तुम्ही लोक यार. हो सर, असं या नाही. सगळ्यांना तुम्ही आवड दिली मला देत नाहीये. नाही नाही सर, मुद्दाम नाही काय करत. काय तुम्ही फालतू लोक आहेत यार. तुम्ही करा कंटिन्यू. मला नाही पाहिजे तुमचा ऐक award. ना, हे. नाही मला नाही पाहिजे. ऐक ना, चालू आहे. मंडळी, वळूया आता आपण पुढील. हॅलो एव्हरीवन. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. नमस्कार नमस्कार. MH पोलीस स्टेशन. कॉमेडी नाही पाहिजे. तुम्हाला तर माहित आहे की मी हवालदार गौरव मोरे. मी सारखं सारखं का सांगतोय हवालदार हवालदार. ही जी तुमच्या बाजूला बसल्यात ना ती लय वेळा विचारतात कपडे बघून आज कुठला कॅरेक्टर आहे तवा. म्हणून शिना मला सांगायला लागतंय तवा. तर माझी पोलिसी व्यक्तिरेखा ह्याची उज्ज्वल परंपरा तुम्हाला तर माहित आहे. मागच्या वेळेला मी हवालदारच केला होता कोल्हापूरचा. तापला का तवा ह्याच्या पुढे गेलोच नाही. आणि ऑन डिमांड आज परत मला हवालदार बनवलाय त्याच्या. मला एक कळत नाही. मला हसवायला बोलवले की माझ्यावर हसवायला मला बोलवलंय. असू द्या पण आज ज्या पद्धतीची वर्दी माझ्या अंगावर आहे आपला कुणी अपमान करू शकत नाही. हे बघा माझ्याकडे पंचस असतात पण आज पंचस सकट माझ्याकडे काठी पण आहे. जर का कोणी माझा अपमान करायचा प्रयत्न केला असा देतो का नाही उत्स्फूर्तपणे तवा. येऊ द्या आता कोण येते ती. मी आहे की तवा. येऊ द्या कोण येते तवा. नाही नाही नाही, तुला आज खडी फोटायला पाठवली तर नाव नाही लावणार वनिता बाई. तुला दाखवतेच मी आता काय चीज आहे ते. मोठी आली चीज नाही तुला जेल मध्ये चक्की पिसायला लावली ना तर मी पण नाव नाही सांगणार. आली मोठी शाणी. ह्या मोर्चात दोन आवाज ओळखीची वाटतात. हाय तरी कोण हे लोक. नाही तुला दाखवते मी. तू येत आता. तुला दाखवते बरोबर. इकडे ये तू आंधी इकडे ये. अयो आई बायको तुम्ही दोघं पोलीस स्टेशन मध्ये काय करताय? घरी सगळं ठीक आहे ना तवा? कसलं ठीक आहे हे तुमच्या आईला सांगा. डोक्याला शॉट द्यायचं काम नाही. माझ्या डोक्याला शॉट दिला ना तर ही सगळी 32 आहे ना घशात घाली ना. तू माझी 32 घशात घालशील आणि मी बरी बघत बसन. नाही तुझ्या झिंजा उपटला तर नाव नाही लावणार वनिता बाई. बाई 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 माझ्या झिंज्या उपटशील मी बरी उपटून देईन तुला. माझी 32 घशात घालशील ना मी बरी बघून घेईन तुला. आली मोठी माझ्या झिंज्या उपटायला. जा 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 जा. तू जा जा जा. अगं तू हायस तरी कोण? तू हायस तरी कोण? अगं जा. तू जा. अगं जा. तू जा. अगं जा. अगं असं कसं झालं काय? कसलं म्हणताय? MH पोलीस स्टेशन बघितलं का नाही? एकदम सिरियस कॉमेडी नाही पाहिजे. आधी सांगतोय हा. कशाला भांडताय ते सांगा पहिला. भांडायला मुळात आम्ही इकडे आलोच नाही आहे. हा मी तुमच्या आईची कंप्लेंट लिवायला आला इकडे. काय झालंय तवा? सासूबाई नाही तुम्हाला जेल मध्ये पाठवलं तर मी पण नाव नाही लावणार. माझा नवरा पोलीस आहे पोलीस. अगं जाग. माझा पोरगा पण पोलिसात आहे तवा. ऐका की माझा पोरगा आहे. मी लाडा कुडात वाढवलंय त्याला. माझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाही तवा. गौऱ्या जाणार नाहीस ना? नाही काय नाही जाणार. पटकन कंप्लेंट लिहून घे. हे तुम्ही पटकन कंप्लेंट लिहून घे. हा. मी देवपूजेसाठी आणलेला गुलाब हिनं केसात माळलाय तवा. बघू दे की. ओ हो ओ हसीना व्हॉट अ ब्युटिफुल. माझं ऐकून घे. मी देवपूजेसाठी आणलेला गुलाब हिने केसात माळलाय तवा. बघ काय खरंय का तवा? खरंय तवा पण माझं पण ऐकून घ्या ना तवा. काय झालंय? मी माझ्या माहेरून आणलेलं फरसाण हा? एका दिवसात संपवलं ना तुमच्या आईनं. खा खा खातीनी पापा. पाहिजे तेवढं पसरती बाई. 300 स्क्वेअर फुटाच्या घरात 150 स्क्वेअर फूट तर हीच जागा वापरती. आपण कुठं राहायचं? आपण कुठं जायचं बरं? चल की जाऊ हॉटेलात. कशाला हाणले? आता माझं पण ऐक. घरात कुठं चालावं फिरावं म्हंटल तर पायात येते ही नट मोगरी. अगो बाई मी नट मोगरी हाय कशी चिडवायली मला जमत नाही म्हणून करून दाखवती माझ्या समोर. परत कर की परत. मी नट मोगरी हाय कसा डुलतोय बैल. कशाला काय बोलली? बैल बैल बोलली तुम्ही बरं ऐकून घेता डुकरा
सारखं नटमोगरीच आहे ही. मी जर नटमोगरी असेल ना तर तुम्ही झुलता झेंडू आहे हा. ए कमिशनर साहेबाची गाडी आली. आई, आई. माझ्या पोरासमोर काय काय बोलती? ऐकून कसा घेतो रे बैला? बैला बोलली तुम्हाला रानडुकरं. काय विशेषण आहे? आई बैल बोलत्या, बायको रानडुक्कर बोलत्या, घेऊ तरी काय? मला ते काय माहित नाही. हा. तू माझी कंप्लेंट लिहून हा, हा. चांगली 2 वर्षासाठी खडी फोडायला पाठवतीला. थांबा की बया जरा. बया बया तुम्ही पाठवाल नि मी बरी टुकू टुकू जाईन खडी पडायला. तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या. माझी कंप्लेंट लिहून घ्या. नाही तुमच्या आईला मी माझ्या अगोदर खडी फोडायला पाठवलं तर मी पण नाव नाही लावणार. हा. तुमची आई जाऊन नुसतं डोंगरावर बसली ना तरी त्या खड्यांची रेती होईल. तू काय रे? लागलंच पाहिजे तुला तवा. माझ्या वजनावर एक शब्द सुद्धा बोलायचं नाही सांगून ठेवती. तुम्ही आता- माझ्या ए! डोक्या- का बसा आता एकाचा पण आवाज नाही पाहिजे, कळलं का? MHJ पोलीस स्टेशन एकदम सिरियस, कळलं काय? आवाज जर आला ना सांगितलंय. काय केलं? काय नाही काय नाही केलं. आई समोर काठी आपटलीस? आपटली. माझ्यासमोर काठी आपटलीस? तुझी एवढी हिंमत झाली माझ्यासमोर काठी आपटतोयस तू? अगं नाही आपटली का काठी आई? मी हिला घाबरवायला काठी आपटली. काय बोललात अगं जाऊ दे की आई आहे. तुम्ही मला घाबर. बया 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 माझं नशीबच फुटलं ग बया. आये कोणाशी लग्न लावून दिलं ग आये? चारमार सोबत ग. तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या. कशी घेऊ कंप्लेंट लिहून? आय आहे ती माझी. हा. मला माहिती. हा, ऐका पण एकदा का जर मी कंप्लेंट लिहून घेतली हा. तर परत तुम्हाला माग सरता येणार नाही. चालेल चौकशीला सामोरं जावं लागल. चालेल की. आणि तुला तर माहित आहे एकदा का आपल्याला सिंगम जागा झाला. कशाला हात तुला हाणलाच पाहिजे. नको तिथं कशाला शिंगम जागा करतोयस? ऐका तुम्ही हा. मी तर म्हणते तुमच्यातला सिंगम जागा करा. हा, हा. नाही तुम्ही विसरूनच जा या तुमच्या आई आहे ना मी तुमची बायको. हा. कसं असतंय प्रत्येक पोलीसवाल्याला ना प्रत्येक गुन्हेगार सारखाच असला पाहिजे. बघितलं कसलं टाळ्याचं वाक्य म्हणली ती. टाळ्यांचं वाक्य? हा, हा. नाही मला पण दाखवायचं तिला माझा हिसका. तू कंप्लेंट लिहून घे. चल दाखवा ना मग. ठीक आहे घेतो कंप्लेंट लिहून. हा, आता लिह. बघा तुम्ही. हा हवालदार गौरवमुळे MHJ सॉरी हा आता हवालदारनी रजिस्टर ओपन केलंय. हातात पेन घेतलाय तवा. आता बघा मग लिवा की तवा. हा. तुमचं नेहमीच आहे आपलं रजिस्टर ओपन करून ठेवायचं लिवायचं कायच नाही. घरच्या गोष्टी इकडे कशाला बोलती ग? गप्प बस. काय काय याच्यात काय तेव्हा घरच्या गोष्टी? हारा मारतो का काय मी नाही करतोय तू. लिहून घे ना लिहून घे, तू कंप्लेंट. घे, लिहून घ्या. मी जेव्हा घरात गाणी गात असते ना हा. माझ्या गाण्यातल्या चुका काढते ही. बघा मला जमल तसं भजन म्हणत असते मी. होय, होय. पण हिच्यातली चरबी आहे. माझ्या- माझ्या गाण्यातल्या चुका काढत असती. आणि तुम्ही माझ्या मराठीच्या चुका काढता त्याचं काय? तुझं मराठी हायच दळबद्री. इकडे या. काय? आपण तिघांनी एकत्र या. आपण तिघ हा. स्किट मध्ये एकत्र असताना कुणाची मराठी चांगली ह्याच्यावर बोलायचं नाही. कळलं? शांत व्हा, पाणी प्या, थंड व्हा, समोपचाराने घ्या, घरी जा. चला काय बोलला? समोपचाराने घ्या आणि घरी जा. आता काय बोला अजून सांगा की. म्हणजे तुम्ही आमची कंप्लेंट लिहून नाही घेणार? ह्याच्यात काहीच मजा नाही. दुसरी माझ्याकडे काय काय मी जेव्हा घरी असती ना हा ही माझी काळजी घेत नाही. नवऱ्यासोबत दिवसभर मोबाईल वर चॅटिंग करत असती. काय सांगती? वय. पण मला एक पण मेसेज येत नाही. बाबा, आता बघून घे. काय करू ग आई? काय केलंय ग? माझा एक पण मेसेज येत नाही. कुणासोबत बोलते मला काय माहिती तुझ्या गोऱ्या रंगाला भळला सांगत होते ना तो करूस लग्न. आता काय करू? तू मला मेसेज नाही करत तू. केवढा तो अभिनय करता दोघं मिळून. केवढा दिवसाला 50 मेसेज करती ना. एक तरी मेसेजला ते निळी काडी येते का तुमच्या? मला केला मेसेज. मग आई आता बघ दूध का दूध पाणी का पाणी आताच करतो. हा, कर. हा हे बघ मोबाईल. कुठं आहे मेसेज? कुठं आहे? अयो हाय की मेसेज. सॉरी तुझं नाव इग्नोर म्हणून सेव्ह केलंय. अयो सॉरी बघा, बायकोचे लाड बघा. तिची चांगली चांगली नावं ठेवा. अगं.
आईला आईचं नाव काय ठेवले आई अहो, ही तुमची अक्कल सासूबाई. अहो इग्नोर काय चांगलं नाव नसतं. इग्नोर म्हणजे ते वगळता येणारी व्यक्ती, म्हणजे मला इग्नोर करायचं. मग बरोबर नाव ठेवले सासूबाई. तुम्ही माझं नाव इग्नोर ठेवलं. आता तू डिस्टर्ब करते मला, तुम्ही करू काय तवा माझं नाव आहे आये. कोणाशी लग्न करून दिलं का आये? चारमर सोबत सॉरी जाऊ दे की झालंय संपलंय. जा की घरला तवा. जाती घरला जाती आणि तुमच्या आईच्या डोक्यात तांब्याच घालती. ही माझ्या डोक्यात तांब्या घालणार, पाण्यानं भरली कळशीच घालेल तुझ्या डोक्यात. आली गो मोठी, मी पण हांडा घालीन ना. माड्यात अख्खी भरलेली टाकी आहे, टाकीच घालेल तुझ्या अरे डोक्यात. गप्पा की काय झालं तवा एवढं भांडायला? हा कशाला एवढं भांडताय? कशाला एवढं भांडताय म्हणजे? निदान त्या भांडणा पायी तरी तुम्ही घरी याल. त्या चौकशी पायी तरी तुम्ही घरी आले. तुमचे पाय आपल्या घराला तरी लागतील. आम्हाला काही भांडायचं नाही. आम्ही मुद्दाम भांडण केलं आणि इथपर्यंत तुम्हाला दाखवायला आणलं. अरे बाबा त्या सरकाराला सांग, आम्हाला पण संसार असतोय, घर असतोय, बायको असती, आई असती, बहीण असती. आम्हाला पण सुट्ट्या द्या, त्यांना पण आमची गरज आहे. हानली का तुझा आज वाढदिवस आहे. अयो यो ते ड्युटीच्या नांदा विसरलोच की आज माझा बर्थडे आहे म्हणून. नाही तू तर आम्हाला केक दे त्याला. अयो केक आणलाय असं आहे की कसं आहे हा, म्हणजे असंच आपलं गंमत केली. अयो मी बनवलाय. वा काय केक आणलाय, एक नंबर केक आहे. एक नंबरच आहे.